नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीमध्ये पुन्हा एकदा एक असा चित्रपट येत आहे जो आपल्याला हसवणार, विचार करायला लावणार आणि कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून देणार आहे. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत कब बशी या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. पण हा चित्रपट फक्त लग्न आणि नातेसंबंधांवर आधारित एक साधी कथा आहे का, की यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे? चला तर मग ट्रेलरचा सविस्तर आढावा घेऊया. ट्रेलरची सुरुवात एका अगदी सर्वसामान्य मराठी कुटुंबापासून होते. घरातील वातावरण, संवाद आणि पात्रांची मांडणी पाहताच आपल्याला लगेच मराठी संस्कृतीचा आणि कौटुंबिक नात्यांचा स्पर्श जाणवतो. कथेचा मुख्य केंद्रबिंदू दिसतो तो म्हणजे लग्न, नाती आणि त्याभोवती फिरणाऱ्या अपेक्षा. एका बाजूला पारंपरिक विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक जीवनशैली यांच्यातील संघर्ष ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. ट्रेलर जसजसा पुढे सरकतो तसतसे विनोदी प्रसंग, गैरसमज आणि भावनिक क्षण एकामागोमाग एक समोर येतात. म्हणूनच पहिल्या नजरेत हा चित्रपट एक संपूर्ण फॅमिली एंटरटेनर असल्याचं जाणवतं. आता बोलूया ट्रेलरमधील सर्वात मजबूत गोष्टींबद्दल. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल कलाकारांच्या अभिनयाचा. निर्मिती सावंत यांची स्क्रीन प्रेझेन्स नेहमीप्रमाणेच प्रभावी वाटते. त्यांच्या संवादांमध्ये विनोद आहे, पण त्याचबरोबर भावनिक खोलीही दिसून येते. पूजा सावंत आत्मविश्वासपूर्ण आणि आधुनिक विचारांची व्यक्तिरेखा साकारताना दिसते. तिची भूमिका कथेचा महत्त्वाचा भाग असू शकते असं ट्रेलरवरून वाटतं. चित्रपटातील संवाद खूप नैसर्गिक वाटतात. अनेक ठिकाणी असे संवाद आहेत जे आपल्या घरातील किंवा नातेवाईकांमधील संभाषणांची आठवण करून देतात. ट्रेलरची आणखी एक चांगली बाजू म्हणजे त्याची गती. कोणताही सीन अनावश्यक लांबवलेला वाटत नाही. प्रत्येक प्रसंग कथेबद्दल थोडी अधिक उत्सुकता निर्माण करतो. सिनेमॅटोग्राफी देखील स्वच्छ आणि आकर्षक वाटते. घरगुती वातावरण, पारंपरिक मराठी संस्कृती आणि पात्रांमधील नातेसंबंध खूप सुंदरपणे दाखवले गेले आहेत. आता थोडं वास्तववादीपणे पाहूया. ट्रेलरमध्ये दाखवलेली कथा पूर्णपणे नवीन वाटत नाही. लग्न, कुटुंब, परंपरा आणि आधुनिक विचार यांच्यातील संघर्ष हा विषय आपण याआधी अनेक चित्रपटांमध्ये पाहिला आहे. म्हणूनच काही प्रेक्षकांना ट्रेलर पाहताना कथानक थोडंसं परिचित वाटू शकतं. पण अनेकदा चित्रपटाचा खरा दम त्याच्या सादरीकरणात असतो. जर लेखक आणि दिग्दर्शकांनी या विषयाला वेगळ्या पद्धतीने हाताळलं असेल तर कब बशी हा एक संस्मरणीय चित्रपट ठरू शकतो. एकूणच पाहिलं तर कब बशीचा ट्रेलर खूप सकारात्मक छाप सोडतो. या ट्रेलरमध्ये कॉमेडी आहे, भावना आहेत, कौटुंबिक नातेसंबंध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीपणाची एक सुंदर झलक आहे. जर तुम्हाला हलका-फुलके, कौटुंबिक आणि मनोरंजक चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच असू शकतो. माझ्या मते हा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यात यशस्वी ठरतो. मित्रांनो, तुम्हाला कब बशीचा ट्रेलर कसा वाटला? हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहणार आहात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मॅजिकल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथा, नवीन चित्रपट आणि नवीन मनोरंजनासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.